दुसऱ्याने ज्या पद्धतीने उत्तर घेऊन गेला आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तयार झाली. आपण कोणत्या सांगितलं तसं दोन महिलांचं इथं मोठं आहे, त्याच्यात काम करणाऱ्या महिला असतील, अंगणामध्ये खेळणारे लहान लहान मुलं असतील, छोटे जनावर असतील, कुत्रे असतील, शेळ्या असतील, याचं ठेवण्याच नाही. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की संध्याकाळी कामावरून परत जाताना देखील लोक आता घाबरायला लागलेले आहेत. मुलं अंगणामध्ये पूर्वी खेळायचे, गावभर फिरायचे, आज ती परिस्थिती राहिलेली नाही. असुरक्षित आपल्याला आपल्याच भागामध्ये वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून हे जे सुटण्याचं प्रकरण आता वाढत चाललेलं आहे, याचा तातडीने शासनाने बंदोबस्त केला पाहिजे. यासाठी आज हा जनाक्रोश मोर्चा आपण या ठिकाणी काढलेला आहे. रोज घटना घडतात, रोज कुणाला बिबट्या दिसतो, रोज कोणावरती हल्ला करतोय. काही जण नशीबवान असतात ते वाचून जातात, काही जण नसतात ते त्याच्या तावडीत सापडतात. आणि एका बाजूला ही परिस्थिती निर्माण होत असताना सरकार मात्र या बाबतीमध्ये अत्यंत उदासीन आहे. आता आम्ही इथं मोर्चा आलेले, एवढ्या माता भगिनी आलेले आहेत, एवढे लोक आलेले, हजाराच्या संख्येने लोक इथे गोळा झालेले आहेत. या महिला कधी कोणत्या मोर्चाला येत असतात का? या महिला आज या ठिकाणी आलेल्या आहेत कारण तो प्रश्न गंभीर आहे. परंतु अजूनही आमच्या शासनाचे जे वर बसलेले प्रतिनिधी आहेत त्यांना त्याची जाणीव नाही. ते म्हणतात आचारसंहिता चालू आहे आणि घाली येणार नाही. बिबटे आचारसंहिता पाहून हल्ली करतात काय? अशा काहीतरी चुकीचे कारण देऊन प्रशासन हे कायम परवान करण्याचं काम करतं. फॉरेस्ट अधिकाऱ्याकडे असेल की यांना बिबट्या कसा पकडायचा त्याचं पण ट्रेनिंग नाही आणि पकडण्यावर कंटाळवाना करून एखादा किलोमीटर कुठेतरी लांब जातात आणि कोपऱ्यात तो बिबट्या सोडून देतात. या गावाचा बिबट्या त्या गावामध्ये जातो. बिबट्यांना त्यांना करून दिलेला आहे की बिबट्या जर पकडला तर तो बिबट्या प्रमाण क्षेत्र जे असेल तिथंच घेऊन सोडला पाहिजे. जुन्नर असेल किंवा बाकी ठिकाणी त्यांच्यासाठी एक खास अशी व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी ती बिबट्या सोडले पाहिजे. मात्र हे करत नाही. याच्या मात्र ते घाटापर्यंत जातात, करायचे घाटापर्यंत जातात आणि ते हे बिबटे सोडून देतात. ते बिबटे परत दुसऱ्या दिवशी आहे त्या ठिकाणी परत पोहोचतात. आता सरकारने सांगितलं की आम्ही त्यांच्यासाठी 1 कोटीच्या शेळ्या जंगलात सोडणार आहे. मुळात आता बिबटे जंगलात राहिलेलेच नाही. बिबटे आमच्या शेतामध्ये आहे, बिबटे आमच्या ओसामध्ये आहे, बिबटे आमच्या घासामध्ये आहे आणि मग हे शेळ्या तिथे जंगलामध्ये सोडून हे सरकारने करणार आहे. 1 कोटीच्या शेळ्या किती लाख आले विकत घेतली काय करतील सांगता येते. कदाचित शेळ्याचा नवीन घोटाळा काही दिवसांनी आल्याशिवाय आला नाही. मागच्या 2 वर्षापासून सातत्याने आम्ही सरकारला विनंती
करतोय का बिबट्यांची नसबंदी तुम्ही करा, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज एका संगमनेर तालुक्यामध्ये 100-150च्या वर बिबट्यांची संख्या झालेली आहे. आता हे बिबट्या जे आहेत ते मारायचे जरी ठरवले तरी इतकं सोपं काम नाही. अशा परिस्थितीमध्ये 2 प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. एक दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे, ज्याचा परिणाम आपल्याला वर्षानुवर्षाने बघायला भेटतात. ज्याच्यामध्ये नसबंदी हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी मी स्वतः केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना मागच्या वर्षी जाऊन भेटून आलो. त्यांना सांगितलं की बिबट्याची नसबंदी करण्याची तुम्ही परवानगी द्या. त्यांनी सांगितलं का बिबट्या हा शेड्यूल 1 मधला प्राणी आहे. शेड्यूल 1 मधला प्राणी म्हणजे दुर्मिळ प्राणी आहे. तो दुर्मिळ असल्यामुळे त्याला मारता येत नाही, त्याची नसबंदी करता येत नाही. आणि त्यांनी जर कायद्याने जर कधी संख्या कमी झाली तर आम्ही अडचणीत येऊ. मी त्यांना सांगितलं पूर्ण देशामध्ये कदाचित बिबट्या तुमचं दुर्मिळ असेल, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यात बिबट्या हा गल्लोगल्ली दिसायला लागलेला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याची नसबंदी झाली पाहिजे याची मागणी केली. त्यांनी सांगितलं राज्य शासनाने चर्च होतं ना त्याला तळतळी बघणाराला काही नाही. माझी एक गाई आहे ना जनली होती आवठी तिला बाछडं नाही त्यामुळे त्या तातडीच्या उपाययोजनांमध्ये सगळ्यात पहिले तर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिल्या पाहिजे. जर बिबट्या पकडला तर तो बिबट्या स्वतः बिबट्याच्या क्षेत्रात तिथं तो सोडला पाहिजे. तो या वस्तूतून त्या वस्तूमध्ये सोडता जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पिंजऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जर शेतकरी असेल किंवा कोणी जर बिबट्या पकडायला गेला तर कायद्याने त्याला कोणत्या अडचणी येता कामा नये. नाहीतर बिबट्या पकडला तुम्ही तर 3 वर्षाचा कालावधी असेल कायद्याने. त्यामुळे शेतकरी बिबट्या पकडू पण शकत नाही. त्याच्यामुळे कायद्यातून त्याला ती सुटका मिळाली पाहिजे. जो नरभक्षक बिबट्या असेल त्याला मारायची परवानगी मिळाली पाहिजे. जे शेतकरी बांधव आमचे त्या ठिकाणी स्वसंरक्षणासाठी त्यांना बंदुकीचे लायसन्स त्या ठिकाणी दिले पाहिजे. जेणेकरून हे जे जंगली प्राणी आहेत या प्राण्यांपासून म्हणतो बिबट्या असो किंवा रानडुक्कर असो कोणत्याही प्राण्यापासून आपल्या शेतकऱ्याचा बचाव झाला पाहिजे. यासाठी शेतकऱ्याला देखील आता तुम्हाला सक्षम करायला लागणार आहे, त्याला देखील तुम्हाला ताकद द्यावं लागणार आहे. आणि म्हणून हे सगळ्या उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे. त्याचबरोबर आज आमच्या तिथे कडलं नावाचं सिद्धेश कडलं नावाचा 6 वर्षाचा मुलगा एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा आहे सिद्धेश. 6 वर्षाचा मुलगा त्याच्या समोर लहानाचा मोठा झाला. बापाने स्वप्न पाहिलं असेल की मुलगा मोठा होईल, त्याला चांगलं शिक्षण मिळेल, शिकल्यानंतर तो कमवता होईल, माझं पण काळजी घेईल, माझ्या परिवाराची काळजी घेईल. अरे बघता बघता डोळ्यासमोर तो बिबट्या घेऊन गेला. एक बाप अजून झाला ते करू शकला नाही. या बापाच्या मागे देखील सरकारने ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे. या परिवाराला न्याय दिला पाहिजे. ज्या ज्या परिवारांवर बिबट्यांचे हल्ले होतात त्या त्या परिवारांना न्याय देण्याचं काम देखील सरकारने केलं पाहिजे असं आमचं काम करत आहे. हे सरकार जे आहे ते संवेदनशील असलं पाहिजे. बिबटे आणि मानव आता काही लोक ज्यावेळेस बिबट्यांची नसबंदीची मागणी केली तेव्हा मला खूप लोकांनी त्या ठिकाणी माझं टीका केली. मला म्हणलं तुम्ही